Hello students, today we start the new chapter, that is chapter number 8, elements of group number 1 and 2. All of you know, in last chapter we studied the structure of modern periodic table. I recall the some important points that modern periodic table is divided into how many blocks? 4 blocks, that is S block, P block, D block and F block elements. In that, group number 1 and 2 are belong to S block elements. मग ह्या 4 ब्लॉक पैकी 1 and 2 group in modern periodic table there are how many groups? There are 18 groups. The columns are called as the groups. There are total 18 groups. And how many periods? The rows are called as the periods. There are 7 periods. Okay, so in this chapter we have to study the group structure elements of properties, their reactions and so on in group number 1 and 2 elements. Okay, तर ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हे दोन्ही ग्रुप हे कशामध्ये येतात? मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण शिकलेलो आहोत की ग्रुप नंबर 1 अँड ग्रुप नंबर 2 आर बिलॉंग टू एस ब्लॉक एलिमेंट्स. सो हायड्रोजन हा काय आहे? ग्रुप नंबर 1चा किंवा एस ब्लॉक एलिमेंटचा हा काय आहे? सर्वात पहिला एलिमेंट आहे. In the hydrogen is the first element in the periodic table. So hydrogen appears at the top of the group number 1 of the alkali metals. But हायड्रोजन ग्रुप नंबर 1 हा कशाला बिलॉंग करतो? अल्कली मेटल्सला. मग हायड्रोजन हा ग्रुप नंबर 1चा एलिमेंट असला तरी तो काय नाही आहे? अल्कली मेटल्ससारखा नाही आहे. तो अल्कली मेटल्सपेक्षा कसा आहे? डिफरंट आहे. मग त्यामुळे त्या हायड्रोजन एलिमेंटचं आपल्याला काय करायचं आहे? सेपरेटली स्टडी करायचं आहे. तर हायड्रोजन हॅज द सिम्पलेस्ट ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ऑल द एलिमेंट्स. सर्व एलिमेंट्सपेक्षा हायड्रोजनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर हे कसं आहे? खूपच सिम्पल आहे. का त्याच्याकडे किती आहे? फक्त एक इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे हायड्रोजनवर कोणता चार्ज राहणार? अ हायड्रोजन ॲटम कन्सिस्ट ऑफ अ न्यूक्लियस ऑफ चार्ज +1 अँड 1 extra nuclear electron. Hydrogen has a little tendency to lose this electron, however can pair with the other element easily forming a covalent bond. हायड्रोजनकडे किती आहे? फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे फ्री स्टेटमध्ये. त्यामुळे हायड्रोजनकडे एक स्पेशल टेंडन्सी असते कोणती? की तो इलेक्ट्रॉन गेन करत नाही. तर जनरली हायड्रोजन काय करतो? आपला एक इलेक्ट्रॉन लूज करतो आणि दुसऱ्या एलिमेंटसोबत काय फॉर्म करतो? कोवॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. It exists in diatomic form as a H2. त्यानंतर हायड्रोजन हा H2 फॉर्ममध्ये सुद्धा, डायॲटॉमिक फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला मिळतो. त्यालाच म्हणतात डायहायड्रोजन. तर H2 या मॉलिक्यूलला काय म्हणतात? डायहायड्रोजन. हायड्रोजन आपल्याला कुठे कुठे सापडतो? हायड्रोजन हा आपल्याला फ्री स्टेटमध्ये सुद्धा सापडतो. एक्झिस्ट ॲज अ हायड्रोजन गॅस. Hydrogen is most abundant element in the universe. It makes 70% of total mass of the universe. Total mass of the universe मध्ये 70% हे कसं आहे? हायड्रोजनचं आहे. त्यानंतर हायड्रोजन इज ऑल्सो प्रिन्सिपल एलिमेंट इन द सोलर सिस्टीम. हायड्रोजन सोलर सिस्टीममधला सुद्धा काय? एक प्रिन्सिपल म्हणजे महत्त्वाचा एलिमेंट आहे. हायड्रोजन इज द 10th मोस्ट abundant एलिमेंट ऑन मास बेसिस अँड द थर्ड मोस्ट ॲबंडंट एलिमेंट ऑन द ॲटम बेसिस. त्याच्या मास बेसिसवर आणि ॲटम बेसिसवर सुद्धा काय आहे? हायड्रोजन हा ॲबंडंट एलिमेंट आहे. त्यानंतर पोझिशन बघू पिरियडिक टेबलची. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे पोझिशन कशी असते हायड्रोजनची पिरियडिक टेबलमध्ये? तो एक स्पेशल सब्जेक्ट होणार डिस्कशनसाठी. ओके, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? 1s1 होणार. हायड्रोजन इज 1s1 विच इज सिमिलर टू ns1 विच इज द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अल्कली मेटल्स बिलॉंगिंग टू द ग्रुप 1. तर हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे तो s ऑर्बिटलमध्येच राहणार. ns1 सारखंच त्याचं काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1. मग ns1 हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? लास्ट ऑर्बिटचं. लास्ट ऑर्बिटमध्ये ns1 हे कोणामध्ये असतं? अल्कली मेटल्समध्ये असतं. मग
हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कोणासारखं आहे, अल्कली मेटलसारखं आहे. म्हणूनच हायड्रोजनला कशात ठेवलेलं आहे, अल्कली मेटलच्या ग्रुपमध्ये. सो कॉन्फिगरेशन ऑफ अल्कली मेटल बिलॉंगिंग टू द ग्रुप 1 आणि अल्कली मेटलचं NS1 हे कॉन्फिगरेशन हे बिलॉंग टू ग्रुप नंबर 1. बट 1s1 also resemble the other electronic configuration of group 70 elements which is NS2 NP5. By adding one electron to hydrogen we get electronic configuration of the inert gas. मग हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा त्याची पोझिशन पिरियडिक टेबलमधली हे थोडी डिस्कशन करण्यासारखी आहे. का तर NS1 जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 घेतलं तर तो ॲज लाईक कशासारखा दिसेल आपल्याला, अल्कली मेटलसारखा. पण त्यामध्ये जर एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर तो लगेच कोणाचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन घेणार, ग्रुप नंबर 18चं, दॅट इज इनर्ट गॅस. By adding of electron to get NS2 NP6 which is the outer electronic configuration remaining inert gases. Some chemical properties of hydrogen are similar to those of the alkali metals while some resemble halogen. काही केमिकल प्रॉपर्टीज ह्या कोणासारख्या आहे, हॅलोजनच्या अल्कली मेटलसारख्या आहेत, तर काही कोणासारख्या आहेत, हॅलोजनसारख्या आहेत. द युनिक्विजेस ऑफ हायड्रोजन इज दॅट H plus formed by loss of electron from hydrogen atom does not exist freely. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यावर तो काय दिसून नाही येत, फ्रीली दिसून येत नाही. इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ द अदर मॉलिक्यूल. तो नेहमी कशासोबत दिसून येतो, दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत दिसून येतो. दिस इज बिकॉज H+ इज नथिंग एल्स बट अ प्रोटॉन. मग H+ हा चार्ज एखादा आयन नसून तो काय आहे, प्रोटॉन आहे. हायड्रोजन इज फर्दर देअरफोर प्लेस्ड सेपरेटली अबाव द ग्रुप. म्हणून या कारणानेच काय झालेलं आहे, हायड्रोजन अल्कली मेटलच्याच ग्रुपमध्ये पण टॉप मोस्टला ठेवण्यात आलेला आहे. इट मे बी नोटेड हिअर द मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन वॉज डिस्कवर्ड ॲट हार्वर्ड युनिव्हर्सिटी USA इन जानेवारी 2017. हे महत्त्वाचं आहे की मेटॅलिक हायड्रोजनसुद्धा डिस्कवर्ड केलं हार्वर्ड युनिव्हर्सिटीनी USAमध्ये. कधी, जानेवारी 2017मध्ये. म्हणजे लेटेस्ट काय आहे, इन्व्हेन्शन आहे, कशाचं, मेटॅलिक हायड्रोजनचं. ओके, दिस इज द पोझिशन ऑफ हायड्रोजन इन पिरियडिक टेबल. की हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, आउटर मोस्ट ऑर्बिटचं काय दाखवतं, 1s1. ते कोणाशी रिझेंबल आहे, कोणाशी मॅच करतं, अल्कली मेटलशी. त्याचबरोबर त्यामध्ये जर एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर तो कोणासारखी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवेल, इनर्ट गॅसेससारखं. त्यामुळे हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी हायड्रोजनला कोणत्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे, हायड्रोजन ग्रुप नंबर 1मध्ये. का तर हायड्रोजन हा काय करतो, काही प्रॉपर्टीज अल्कली मेटलसारख्या दाखवतो तर काही प्रॉपर्टीज हॅलोजनसारख्यासुद्धा दाखवतो. त्याचप्रमाणे हायड्रोजन H+ हा सेपरेट एक अनायन नसून तो एक काय असतो, प्रोटॉनच असतो. दिस इज द पोझिशन ऑफ हायड्रोजन इन पिरियडिक टेबल. त्यानंतर बघू आपण आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. सो व्हॉट इज मीन बाय आयसोटोप्स. एका एलिमेंटचे अनेक आयसोटोप्स आपल्याला दिसतात. काय असतात आयसोटोप्स, एलिमेंट्सला काय असतो, मास नंबर असतो आणि ॲटॉमिक नंबर असतो. मग एलिमेंट्समध्ये डिफरंट ॲटम्समध्ये ॲटॉमिक नंबर कसा राहणार, सेम राहील, पण त्यांचा मास नंबर कसा राहणार, चेंज राहणार. द सेम ॲटॉमिक नंबर बट द डिफरंट मास नंबर इज कॉल्ड ॲज द आयसोटोप्स ऑफ दॅट एलिमेंट. If different atoms of the same element have different mass number, they are called the isotopes of each other. लक्षात येत आहे. तर ज्या एलिमेंटच्या वेगवेगळ्या ॲटम्समध्ये त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम राहील पण त्यांचा मास नंबर कसा राहणार, डिफरंट राहणार, तर तशा एलिमेंट्सला काय म्हणतात, आयसोटोप्स ऑफ ईच अदर. मग हायड्रोजनमध्ये 3 आयसोटोप्स दिसतात. ते आहे हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटेरियम. आता हायड्रोजनमध्ये हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटेरियममध्ये ॲटॉमिक नंबर हा 1च राहणार सगळ्या तिन्ही याचा, पण त्यांचा मास नंबर कसा राहणार, रिस्पेक्टिवली 1, 2 आणि 3.
They all contain one proton and one electron but different number of neutrons. यांच्यामध्ये काय राहणार, एक प्रोटॉन आणि एक काय राहणार, इलेक्ट्रॉन राहणार, पण त्यांच्यामधले न्यूट्रॉन हे कसे राहतील, डिफरंट राहतील. म्हणून हे काय आहे, तीन एकमेकांचे आयसोटोप्स आहे. मग हायड्रोजनला किती आयसोटोप्स असतात, 3 आयसोटोप्स असतात. ओके, चार्टमध्ये बघा टेबल नंबर 8.1 मध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. टेबल नंबर 8.1 पेज नंबर 111. नेहमी पुस्तक सोबत घेऊनच व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला टेबल तेव्हाच्या तेव्हा बघता येईल. आयसोटोप हायड्रोजन, सिम्बॉल आहे 1H1, ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक मास नंबर 1, न्यूट्रॉन नंबर 0. त्यानंतर ड्यूटेरियम, यामध्ये ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक मास नंबर 2. ओके, त्यानंतर ट्रिटेरियम, ॲटॉमिक नंबर 1 आणि ॲटॉमिक मास नंबर 3. ॲटॉमिक न्यूट्रॉन नंबर ड्यूटेरियममध्ये 1 असतो आणि ट्रायटियममध्ये किती असतो, 2 असतो. तर अशा प्रकारे असे ॲटम्स, एकाच एलिमेंटचे ॲटम ज्यामध्ये ॲटॉमिक नंबर हा सेम राहणार पण त्यांचा मास नंबर कसा राहणार, डिफरंट राहणार, तशा ॲटम्सला त्या एलिमेंटचे काय म्हणतात, आयसोटोप्स. त्यानंतर आपण बघू प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन, H2चं प्रिपरेशन. हायड्रोजन कॅन बी प्रिपेअर्ड युजिंग मेनी मेथड्स यूज करून आपण हायड्रोजन काय करू शकतो, लॅबॉरेटरीमध्ये प्रिपेअर करू शकतो. फर्स्ट मेथड बघू, लॅबॉरेटरी मेथड. डायहायड्रोजन इज प्रिपेअर्ड इन लॅबॉरेटरी बाय द ॲक्शन ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑन झिंक ग्रॅन्युल्स. झिंक ग्रॅन्युल्सवर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडची जेव्हा आपण रिॲक्शन करू किंवा झिंक ग्रॅन्युल्स ही रिॲक्शन बघा, झिंक ग्रॅन्युल्स हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत जेव्हा रिॲक्ट होतील तर झिंक क्लोराईड बनेल आणि हायड्रोजन गॅस हा काय होणार, रिमूव्ह होणार. त्यानंतर डायहायड्रोजन कॅन बी प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड ऑन झिंक. त्याच पद्धतीने सोडियम हायड्रॉक्साईडचं ॲक्वियस सोल्युशनची रिॲक्शन झिंक मेटलसोबत केली तर सोडियम झिंक ऑक्साईड हा काय बनतो, ॲक्वियस सोल्युशन याचं तयार होतं आणि हायड्रोजन गॅस काय होतो, रिमूव्ह होतो. लक्षात आलं, ही झाली हायड्रोजनची प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन बाय लॅबॉरेटरी मेथड. त्यानंतर पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत इंडस्ट्रियल मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन. थँक्यू.